28 जानेवारीला नियतीने क्रूर घाला आपल्या सर्वांच्यावरती घातला आणि संबंध महाराष्ट्राला गेले 3.5 दशक आपल्या प्रचंड राजकीय इच्छाशक्तीतून, प्रचंड मेहनतीतून 24 तास सेवा देत प्रचंड प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेल्या नेत्याला दुर्दैवाने आपण सर्वजण गमावलो. 6 दशकं बारामतीकरांनी सांगता सभा पाहिली असेल. आदरणीय पवारसाहेब 1967 साली याच मतदारसंघातून निर्वाचित झाले. 67, 72, 78, 80, 85, 90 6 वेळा या मतदारसंघातून निर्वाचित झाले. त्या वेळेला सुद्धा सांगता सभा झाली असेल. 91, 95, 99, 4, 9, 14, 19, 24 या सगळ्या निवडणुका 8 वेळेला सलग दादांनी या मतदारसंघातून लढवल्या. विक्रमी मताधिक्याने दरवेळेला दादा या मतदारसंघातून निर्वाचित होत गेले. बारामतीकरांनी जो दृढ विश्वास त्यांच्या नेतृत्वावरती ठेवला, त्यामुळे चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ते फिरत राहिले. महाराष्ट्राची सामाजिक जळणघळण करण्याचा त्यांनी त्या पद्धतीने प्रयत्न केला आणि लोकप्रियतेच्या उत्तुंग शिखरावरती असताना दुर्दैवाने नियतीने आपल्या सर्वांच्यावरती घाला घातला. आज बारामती पोरकी झाल्यासारखी आपल्याला सर्वांना वाटतेच. आम्ही सर्वजण कोकणात असू, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, प्रत्येकाच्या मनामध्ये एक दुर्दैवी पद्धतीची हळद त्या ठिकाणी आहे की आज दादा आपल्यामध्ये नाहीत. सांगता सभेसाठी आज आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. वहिनी दादांच्यावरती निस्सीम प्रेम असणारा बारामतीकर या ठिकाणी आहेच, पण ज्या धीरोदत्त पद्धतीने, ज्या संयमाने आणि ज्या कार्यकुशलतेने आपण हा सर्व सांभाळण्याचा एक आत्मविश्वास त्या ठिकाणी तुम्ही दाखवलात, त्याच्याबद्दल मी त्या दिवशी आपले ऋण व्यक्त केलेत.